माझ्या भावाचं एका शाळेमध्ये लग्न होतं आणि शाळेच्या वरून इलेक्ट्रिक लाईन गेली होती. मग आम्ही लोखंडी गज घेऊन खेळत होतो. ते गज त्या तारेला चिटकले आणि माझ्या दोन्ही हातांना करंट लागला. मी 6 महिने जवळजवळ हॉस्पिटलमध्ये होतो. डॉक्टरांनी हात वाचवण्याचे प्रयत्न केले खूप, पण त्यांना यश भेटलं नाही आणि मला दोन्ही हात कोपरापासून पुढे गमावे लागले. मग मी इतकं डिप्रेस मध्ये गेलो की मी एवढं करतोय एवढं ह्याच्यामध्ये, मग काय करण्याचा काय उपयोग आहे? म्हणजे मग कशासाठी करायचं, एवढी धावपळ कशासाठी करायची? हा, आणि मी एवढं स्वतः लक्ष देऊन करतोय, मला बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता. पूर्ण डिप्रेस मध्ये गेलो. जवळ 1-1.5 महिना स्विमिंग सोडून दिलं. बापरे. आई परत काही कारणाने मी तर गावाकडे गेली. मी इथे एकटाच राहिलो आणि दिवसभर मला काही समजत नव्हतं मी काय करावं काय नाही. फक्त माझ्या डोळ्यांमध्ये पाणी यायचं. सो अशी अतिशय प्रचंड प्रमाणात प्रॅक्टिस चालू केली. 2017ची वर्ल्ड चॅम्पियनशिप केली. त्याच्यामध्ये रिओ मध्ये म्हणजे ऑलिम्पिक मध्ये 9वा नंबर म्हणजे 9th प्लेस आली होती आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये नेक्स्ट इयरलाच 9व्यावरून डायरेक्ट माझं 4th प्लेस वरती आलं आणि खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रुव्हमेंट झाली माझी. प्रॅक्टिस ही खूप चांगली झाली. जेव्हा मी मेडल सेरेमनीसाठी गेलो, इंडियाचा फ्लॅग वरती गेला, माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं, त्यानंतर आपलं राष्ट्रगीत वाजलं. ही गोष्ट माझ्यासाठी एक खूप म्हणजे खूप वेगळी होती. नमस्कार सर, आणि तुमचं आमच्या या खास कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्ते, थँक्यू. तुम्ही आज वेळ दिलात आणि आमच्याशी इथे गप्पा मारायला आलात, त्याबद्दल आपले सुरुवातीलाच मनापासून आभार. सुयशजी, तुम्ही आज एका क्रीडा अधिकारी पदावर आहात, पण तुमची सुरुवात कशी झाली? कारण तुम्ही एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलाय. आज तुम्ही हँडिकॅप झालेले आहात, पण तरी सुद्धा तुमची जिद्द आणि उमेद कायम आहे. याची सुरुवात कशी झाली? कुठून आलात तुम्ही? सुरुवात म्हणजे याचं सगळं श्रेय माझ्या आई पप्पांना जातं. कारण पप्पा नॅशनल स्विमर होते, पण काही कारणानिमित्त ते नॅशनलला पार्टिसिपेट नाही करू शकले. त्या वर्षीची नॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशन सायक्लॉनमुळे कॅन्सल झाली, चक्रीवादळामुळे. मग त्यांचं जे अपूर्ण स्वप्न होतं ते मी पूर्ण करावं म्हणून त्यांनी मला वयाच्या अगदी 2ऱ्या-3ऱ्या वर्षी स्विमिंग विहिरीमध्ये शिकवलं. त्यानंतर स्वतः स्विमर असल्यामुळे सर्व स्विमिंगच्या बेसिक कन्सेप्ट वगैरे सगळं त्यांनी क्लिअर करून घेतलं. त्यानंतर प्रॅक्टिस चालू झाली, विहिरीमध्येच का होईना पण प्रॅक्टिस चालू झाली. आणि जेव्हा मी कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करणार आहे, आय थिंक त्यावेळेस मी 6वी मध्ये होतो आणि कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट करणार, त्याच वर्षी माझ्या भावाचं एका शाळेमध्ये लग्न होतं आणि शाळेच्या वरून इलेक्ट्रिक लाईन गेली होती. मग आम्ही लोखंडी गज घेऊन खेळत होतो. ते गज त्या तारेला चिटकले आणि माझ्या दोन्ही हातांना करंट लागला. मी 6 महिने जवळजवळ हॉस्पिटलमध्ये होतो. डॉक्टरांनी हात वाचवण्याचे प्रयत्न केले खूप, पण त्यांना यश भेटलं नाही आणि मला दोन्ही हात कोपरापासून पुढे गमावे लागले. सो माझ्या पप्पांनी, आई वडिलांनी माझ्यासाठी जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण होईल की नाही, त्यानंतर माझ्या करिअर बद्दल काय, ओव्हरऑल माझ्याबद्दल त्यांना खूप चिंता काळजी वाटू लागली की आता ह्याचं पुढे कसं होणार. सो मग ह्याच्यामध्ये फॅमिली पूर्ण टेन्शन मध्ये होती आणि त्यामुळे त्यांना काय करावं काय नाही हे समजत नव्हतं. लिटरली म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये म्हणजे पूर्ण बदल झाला. तुम्हाला ज्या वेळेला तो शॉक बसला आणि तुम्ही ऍडमिट झालात, तुम्हाला कधी कळलं की आपले हात जाणार आहे? मला जेव्हा करंट बसला, ऍक्च्युली मला करंट कसा बसला, कुठे बसला, कधी बसला काहीच आठवत नाही. आणि त्यानंतरही मला जवळजवळ 1-1.5 दिवस मला काहीच आठवत नव्हतं. त्यानंतर जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सलाईन वगैरे लावली, त्यानंतर मला एकच आठवतं की मला ऑपरेशन थिएटर मध्ये लिहिलं आणि ते नाही का ऑपरेशन लाईट लागते, तेवढंच आठवतं. तेवढीच आठवली मला. कुठल्या गावातनं तुम्हाला? करमाळ्यामध्ये हे झालं. ओके, करमाळा तालुक्यात. सो तेवढंच एक समजलं मला. आणि त्यानंतर जेव्हा ऑपरेशन करून बाहेर आलो, ऑब्व्हियसली त्यावेळेस हात नव्हते कट केले, प्रयत्न चालू होते हात वाचवण्याचे, पण माझ्या हाताला पूर्ण प्लास्टर झालं होतं. माझी बॅक साईड पूर्ण म्हणजे करंट नाही झाली. इव्हन अजूनही माझ्या बॅक साईडला करंट बसलेले ते चक्के आहेत. ते स्पॉट, एवढ्या जोरात ते सगळं झालं, स्पॉट आहे. सो लिटरली मी बेडवरती व्यवस्थित झोपू शकत नव्हतो, अशी कंडिशन होती. आणि वेदना, प्रचंड वेदना होत होत्या. आणि माझं वय त्यावेळेस किती 11 वर्षांचं होतं. 11 वर्षांचं. त्यामुळं आपण एक स्पोर्टी वातावरण असल्यामुळे घरामध्ये तेवढं प्रतिकार क्षमता होती, त्याच्यामुळे कसं बस ते झेपून गेलं, पण त्रास प्रचंड होत होता त्यावेळेस. तुम्हाला ज्या वेळेला कळलं की आपले हात कापावे लागणार आहेत, तुम्ही लहान होतात, पण तरी सुद्धा तुमच्या मनात काय भावना होती त्यावेळेस? लहान होतो मी, वाईट तर वाटलंच,
पण फक्त वाईट वाटलं. पुढे जाऊन याचा परिणाम काय होणार आहे इतका मॅच्युअर मी नव्हतो आणि इतकी समज नव्हती मला. पण एक समजायचं, ज्यावेळेस मला आणि माझ्या आई पप्पांना, माझ्या रिलेटिव्ह लोकांना समजलं की बाबा असं होणार आहे, त्यावेळेस ते म्हणजे त्यांच्यासाठी हे एक दुःस्वप्न होतं, म्हणजे काय असं म्हणायला त्यांच्यासाठी एकदम बेकार गोष्ट म्हणायला काय अवघड नाही. तर त्यांच्यासाठी तशी गोष्ट होती आणि मला समजा ते रडत होते, त्यांची दुःख, त्यांच्या वेदना मला त्या समजत होते की खूपच मोठं त्यांना आघात झाला त्यांच्यावरती आणि त्याच्यातून त्यांना सावरणं हे खूप म्हणजे अवघड आहे, खूप अवघड होतं त्यांच्यासाठी ते. खरंय. सो इव्हन मला जो त्रास होत होता ना, त्यापेक्षा जास्त त्यांना जो त्रास होतो ह्याचं मला दुःख वाटत, याचं जास्त वाटायचं. त्यावेळेस सुद्धा मला तसं वाटत होतं. हा जो सगळा दुःखाचा काळ आहे, म्हणजे आताही तुम्ही आठवलं तर तुमचे डोळे पाणावतात. आणि खरंच ही घटना तुमच्या आयुष्यातली एक अशी घटना होती की जी कदाचित आपण जर समजा रिव्हर्सचं बटन असतं तर आपण ते कट करून पुढे जॉईन करू शकलो असतो. पण हे घडलं, झालं. वर्ष 2 वर्ष झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही हळूहळू याच्यातनं बाहेर यायला लागला, त्यावेळेला तुमचा विचार काय होता? तुम्ही कशा पद्धतीने विचार करायला लागला? विचार म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एकच होतं त्यावेळेस, आणि इव्हन डोक्यामध्ये नव्हतं असंही नाही काय की बाबा मी फक्त त्यावेळेस प्रयत्न करायचो की माझी कामं मी स्वतः कसं करेन. बरं. करंट लागल्यानंतर तर 101% मी पूर्ण फॅमिलीवरती डिपेंड होतो, परावलंबी. पण इव्हन हॉस्पिटलमध्येच जेव्हा माझ्या दोन्ही हात कट झाले आणि जशी जशी जखम हील होत होती, भरून येत होती, तसं तसं माझ्या हातामध्ये ताकद यायला लागली. त्यानंतर मी स्वतःची कामं, जसं की पाण्याची बाटली धरून पाणी पिणे, ग्लास धरून पाणी पिणे. त्यानंतर माझं सगळ्यात पहिलं काम करंट लागल्यानंतर ते म्हणजे मी शॉर्ट स्वतः घातली. मी आईला सांगितली आणि ती आय थिंक सो माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि मी स्वतः त्याचं खूप कौतुक केलं. मी स्वतःला खूप अप्रिशिएट समजून घेतलं की बाबा मी करू शकतो. आणि तिथपासून जे मला समजलं की बाबा नाही, आपण स्वतःची कामं स्वतः करायला शिकू शकतोय, आपण करू शकतो. त्यानंतर मी सेकंड काम केलं की हात नाहीये तरी पण मी पेन हातामध्ये धरला आणि सही करायचं शिकलो. बर. म्हणजे स्वतःची सही लिहायचं कसं आपल्याला जमू शकेल का, हाताने पायाने जसंही जमेल तसं मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आणि ते झालं, जमायला लागलं. मग हे बघून मला तर समजत होतं की बाबा मी हळूहळू शिकेल, पण ह्यापेक्षा जास्त ह्याचा आनंद आई पप्पांना झाला का तर असं असूनही हा काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे याच्यामध्ये ती उर्मी आहे काम करण्याची, जगण्याची. आणि ही एक सिच्युएशन झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे करंट लागल्यानंतर एका वर्षांनी परत मुंबईला गेलो. मुंबईला हे माझं ऑपरेशन वगैरे सगळं झालं आणि परत मुंबईला एका वर्षांनी गेलो. तिथे गेल्यानंतर एक आर्टिफिशियल हात म्हणून आहे हाजी अलीला. हो. तर आम्ही तिथे जायचो. तिथे गेल्यानंतर मग तिथल्या एका डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला की बाबा आपल्या हाताला असा एक बेल्ट असतो, गळ्यासारखा बेल्ट, जागा आहे. त्या बेल्टने मी स्वतः लिखाण स्वतः लिहायला लागलो. आणि असं काही जेमतेम स्पीड नाही, जसं आपल्या क्लासमध्ये ज्या स्पीडनं सांगतील शिक्षक लोक त्या स्पीडने मी लिहायला लागलो. स्वतःचे पेपर स्वतः लिहायला लागलो. हळूहळू 80, 85, 90% पर्यंत मार्क पडायला लागले. सो पप्पांसाठी ही खूप चांगली गोष्ट. म्हणजे त्यांना समजलं की ह्याला आपण आता परत उभा करू शकतो. त्यांना तो कॉन्फिडन्स आला. आणि त्याचबरोबर आणखी एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट झाली ज्यानं माझं करिअर घडलं. ते म्हणजे असं, मी 7वीला होतो त्यावेळेस. आम्ही पूर्ण फॅमिली बरोबर, माझे चुलत भाऊ, चुलते, परत सगळेजण आम्ही मिळून असं त्र्यंबकेश्वरला एका धार्मिक कारणासाठी गेलो. आणि तिथे एक तलाव आहे. तर त्या तलावामध्ये मी करंट लागल्यानंतर फर्स्ट टाइम पाण्यामध्ये उतरलो. आणि आधी जसं पोहायचं करंट लागायच्या आधी तसं सेम मी पोहू लागलो. मला तर आनंद झाला, पण त्या आनंदापेक्षा जास्त पप्पांना कॉन्फिडन्स आला की बाबा हा स्विमिंग ही करू शकतोय, हा लिहू शकतोय, अभ्यास करू शकतोय, मार्क चांगले पडतात, स्वतःची कामं स्वतः करतोय. एकदम मिनिमम दुसऱ्यांच्यावरती डिपेंड येतो. वा वा वा. तर मग त्यांना इतका कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांनी जसं आम्ही घरी गेलो लगेच पॅरालिम्पिक स्विमिंग कॉम्पिटिशन बद्दल त्यांनी चौकशी केली. बर. मी सांगताना चुकलो तुम्हाला, मी 7वीला नव्हतो, मी 9वीला होतो त्यावेळेस. ओके ओके ओके. तर 9वीला असताना आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. सो त्यांना एवढं समजल्यानंतर त्यांनी पॅरालिम्पिक स्विमिंग कॉम्पिटिशन बद्दल माहिती घेतली. आणि जेव्हा आम्हाला समजलं पॅरालिम्पिक स्विमिंग कॉम्पिटिशन होतं, अगदी 15 दिवस राहिले होते. बापरे. आणि माझी स्टेट लेवल कॉम्पिटिशन नाशिकला होती. सो 15 दिवसांच्या जेमतेम प्रॅक्टिस वरती तुम्ही समजू शकता 15 दिवस म्हणजे काय, काहीच नाही. आणि पॅरा ऑलिम्पिक्स मध्ये सुद्धा ऑलिम्पिक्सच असतं. नाही, स्टेट लेवल होती ती, ठीक आहे ना. 15 दिवसांच्या प्रॅक्टिस वरती काहीच करू शकत नाही. सो तशामध्ये मी गेलो. 15 दिवसांची प्रॅक्टिस माझ्यासाठी खूप नव्हती. जे मी आधी केलेलं त्याच्यावरच तुमचं. हा. सो मी कॉम्पिटिशनला गेलो. तिथे मी आय थिंक 1 गोल्ड 1 सिल्वर ब्रॉन्झ असं काहीतरी जिंकलं आणि नॅशनलला सिलेक्ट झालो परत. वा. पहिली नॅशनल पुण्यामध्ये झाली, तर डेक्कन जिमखानामध्ये.
त्याच्यामध्ये मात्र खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि सगळ्या इंडियाचं माझ्याकडे लक्ष आलं. वा. म्हणजे त्यावेळेस वय किती माझं 14-15 वर्ष होतं आणि सगळ्या इव्हेंट मध्ये जवळपास 3 इव्हेंट मध्ये मला गोल्ड मेडल होतं. सो झालं. सो तिथपासून माझी स्विमिंग करिअरला सुरुवात झाली आणि पप्पांच्या डोक्यावरती म्हणण्यापेक्षा त्यांना जे टेन्शन होतं ते हळूहळू रिलीज कमी होत गेलं. स्वाभाविक आहे, कारण प्रत्येक वडिलांना असंच वाटतं की आपला मुलगा स्वावलंबी स्वतःच्या पायावर उभा राहणारा असावा. तुमच्या बाबतीत तर एक्झॅक्ट उलटी परिस्थिती होती. म्हणजे धडधाकट मुलांची चिंता असते पालकांना बऱ्याचदा. तुम्ही ज्या वेळेला वडिलांचं एक स्वप्न पूर्ण केलं ते म्हणजे नॅशनलच्या मेडलचं, त्यांची काय प्रतिक्रिया होती? ऍक्च्युली पप्पांचं स्वप्न नॅशनलचं नव्हतंच. बरं. त्यांचं स्वप्न वेगळंच होतं. त्यांचं एकच स्वप्न होतं, नॅशनल तर खेळायचीच आहे पण आपल्या मुलांना नॅशनलला इंटरनॅशनल जाऊन खेळायचं, बरं, तिथं मेडल जिंकायचं हे पप्पांचं टार्गेट होतं. वा. आणि माझी पहिली इंटरनॅशनल कॉम्पिटिशन 2009 मध्ये झाली बेंगलोरला. बर. आयवाज वर्ल्ड गेम म्हणून. तर तिथे झाली. तिथे मला माझ्या वीक इव्हेंट मध्ये 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक मध्ये मला ब्रॉन्झ मेडल जिंकलं मी. बर. आणि पप्पांचं जे स्वप्न होतं ते त्यांना पूर्ण झाल्यासारखं वाटलं. पण जेव्हा मला ते मेडल भेटलं, एक तर त्यापूर्वीची तुम्हाला गोष्ट सांगतो मेडलच्या आधीची. नक्की. मला जेव्हा कॉम्पिटिशन आहे हे समजलं, एक 10-12 दिवसांपूर्वी समजलं की माझं इंटरनॅशनल सिलेक्शन झालेलं आहे. नाही, प्रॅक्टिस होती त्यावेळेस पण इंटरनॅशनलची प्रॅक्टिस नव्हती आणि पुण्यामध्ये नव्हतो, गावाकडे होतो. गावाकडे किती प्रॅक्टिस करणार किंवा ऍडव्हान्स ट्रेनिंग बद्दल काय माहित नव्हतं. सो जेवढं जमेल तेवढं प्रॅक्टिस केली आणि बरोबर कॉम्पिटिशनला जायच्या आधी एक 10 दिवसांपूर्वी मला मलेरियाची लागण झाली. त्याच्यामध्ये पूर्ण बॉडी डाऊन झाली. त्यानंतर कॉम्पिटिशनला गेलो. 25 नोव्हेंबर तारीख होती. कॉम्पिटिशनला गेलो. माझा पहिला इव्हेंट होता 28 नोव्हेंबरला. मग आम्ही 25ला पोहोचलो. आमची 19 जणांची टीम होती, त्यापैकी 15 जणांना फूड पॉइझनिंग झालं तिथं आणि परत त्याच्यामध्ये मी अडकलो. मलेरिया, त्यानंतर फूड पॉइझनिंग आणि त्याच्यामध्ये मी अडकलो. दुसऱ्या दिवशी इव्हेंट आहे म्हणताना 27 तारखेला रात्री माझं टेम्परेचर 104-105 टेम्परेचर होतं. अरे बापरे. त्याच्यामध्ये फिजिकली तर काहीच नाही पण मेंटली थोडंफार फिट होऊन डॉक्टर वगैरे हे ते करून कसं बसं तयार झालो, मेंटली तयार झालो कॉम्पिटिशनसाठी. आणि तोही माझा वीक इव्हेंट. म्हणजे सगळ्याच अडचणी एका समोर एक येत गेल्या. आणि माझी पहिली इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. आणि आपण असं म्हणत नाही का की बाबा एक पहिल्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशनला आपण जर आपलं बेस्ट दिलं तर पुढे आपल्याला अपॉर्च्युनिटी भेटायला इझी जातं. खरं. माझ्या बाबतीत हे सगळं उलट घडत होतं. सगळं उलट झालं. त्या म्हणजे तशा सिच्युएशन मधून सुद्धा मला 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक मध्ये माझं मेडल जिंकलं. 28 नोव्हेंबर 2009. आणि त्या दिवशी माझा वाढदिवस असतो महत्वाचा म्हणजे. वा. कदाचित त्या दिवशी देवाने तुमच्यावर कृपा केली असं म्हणायला हरकत नाही. तेव्हापासून हळूहळू मी मॅच्युअर व्हायला लागलो होतो. आय थिंक मी त्यावेळेस 11वीला होतो. त्यावेळेस मला समजलं की बाबा एवढ्या हार्ड सिच्युएशन मधून जर आपण करत असेल तर नक्कीच देव पण बघतोय, आपल्यामध्ये पण काहीतरी आहे म्हणून देतोय आणि आपलं पूर्ण नक्कीच काहीतरी आपल्या प्रयत्नांमुळे चांगलं होणार आहे. सगळ्या गोष्टी योगायोगाने घडल्यात. सो मग परत मला समजलं आपण करू शकतो चांगलं. मग मी 12वीला कसं बसं केली. कॉलेजला होतो तिथं. कॉलेजमध्ये काही लक्ष नाही दिलं, प्रॅक्टिस केली आणि परत फर्स्ट इयरला पुण्यामध्ये ऍडमिशन घेतलं फर्ग्युसन कॉलेजला BA ला. आणि इथं डेक्कन जिमखानाला ट्रेनिंग सुरू केलं. पण खरं तुम्ही आतापर्यंत जेवढं काही सांगताय त्याच्यावरनं एक गोष्ट मला कॉमनली अशी सापडते की ज्या वेळेला एखादी महत्वाची घटना तुमच्या आयुष्यात घडणार असते त्याच्या आधी फार अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर मात्र तुमचं यश तुम्ही खेचून आणता आणि ते झळाळून निघतं असं म्हणायला हरकत नाही. त्याशिवाय यशाची किंमत पण कळत नाही. करेक्ट आहे. खूप महत्वाचं आहे बरं का हे. मी म्हणून सुरुवातीला म्हणालो की जिद्द माणसाच्या मनात असेल तर तो काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आहे सुयशजी. ज्या वेळेला तुमचं 12वी नंतरचं शिक्षण सुरू झालं, तुमचं काम चालूच होतं स्विमिंगचं, इंटरनॅशनल मेडल तुम्ही मिळवलेलं होतं, त्यानंतर एकूणच सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे अर्थातच बदललेला असेल. तुमचं त्याच्यानंतरच वाटचाल कशी झाली? तोपर्यंत तरी म्हणजे स्टेट नॅशनल पहिली इंटरनॅशनल खेळलो मी. तोपर्यंत तरी माझ्याकडे लक्ष होतं कोणाचं, जे ऍथलीट लोक आहेत, स्पोर्ट्स प्लेअर आहेत, स्विमर लोक आहेत, कोचेस लोक आहेत, त्यांचं माझ्यावरती खूप लक्ष होतं. पण ऍज अ पब्लिकमध्ये थोडस कमीच होतं. पण ते वाढलं कधी मी जेव्हा पुण्यामध्ये आलो, ऍडव्हान्स ट्रेनिंग झाली, पहिली नॅशनल खेळलो. फर्ग्युसन कॉलेजने मला दत्तक म्हणून घेतलं. त्यांनी हॉस्टेल, राहणं, मेस वगैरे सगळं फ्री केलं. त्यानंतर इथे डेक्कन जिमखानामध्ये कल्पना ताई, आकाश, अशोक देशपांडे सरांनी माझ्याकडून 1 रुपया फी नाही घेतली.
फ्रीमध्ये शिकवलं आणि खूप चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग दिली. त्यानंतर हळूहळू लोकांना समजायला लागलं आणि तेव्हापासून माझं टार्गेट वेगळं होतं की बाबा इंटरनॅशनल खेळलो ठीक आहे ना. त्यानंतर माझं टार्गेट होतं एशियन गेम, कॉमनवेल्थ, वर्ल्ड चॅम्पियनशिप, ऑलिम्पिक ह्यासाठी मी ट्राय करत होतो. पण आपण म्हणत नाही आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार येतात. माझा चढ चालला होता, परत उतारावरती आलो मी. ते म्हणजे असं झालं काही गोष्टी माझ्यामध्ये पण म्हणजे ड्यू टू वीक नॉलेज किंवा आणखी तेवढ्या गोष्टी माहित नसल्यामुळं काय झालं 2014ची एशियन गेम आणि कॉमनवेल्थ होती आणि त्या एशियन गेम साठी कॉमनवेल्थ साठी जे क्वालिफाय टायमिंग आहेत आपल्या भले इंडियामधले भले खेळाडू म्हणजे मी त्यांना नाव ठेवत नाही पण एवढे चांगले खेळाडू असून सुद्धा ते क्वालिफाय करू शकत नव्हते आणि मी त्याचं क्वालिफाय टायमिंग प्रॅक्टिसमध्ये द्यायचो त्या कॉम्पिटिशनचं. पण एवढं असून सुद्धा मला ऑपॉर्च्युनिटी भेटत नव्हती कारण या कॉम्पिटिशनला एशियन गेम म्हणा किंवा ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ ह्यांना जर खेळायचं असेल तर त्यापूर्वी एक कॉम्पिटिशन खेळायचे आणि क्वालिफाय व्हायचं. बरोबर, क्वालिफाय व्हायचं असतं. पण या कॉम्पिटिशनच्या आधी होते ना जी कॉम्पिटिशन त्यासाठी मला ऑपॉर्च्युनिटी भेटत नव्हती. बरं, म्हणजे एवढं चांगलं आपल्याच देशात मिळत नव्हतं. हो, आपल्या देशात इव्हन आपल्या देशात असो किंवा बाहेर असो ऑपॉर्च्युनिटी भेटत नव्हती. सो मग मी ह्या गोष्टीमुळे खूप डिप्रेस मध्ये गेलो. म्हणलं चलो ठीक आहे 2014 जरी गेली तर 2015ला वर्ल्ड चॅम्पियनशिप आपण त्यासाठी ट्राय करूयात. सो एशियन आणि कॉमनवेल्थ पेक्षा हार्ड आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि त्यापेक्षा हार्ड आहे ऑलिम्पिक. सो इव्हन वर्ल्ड चॅम्पियनशिप हार्ड असून सुद्धा मी त्याचं क्वालिफाय टायमिंग प्रॅक्टिस मध्ये द्यायचो मी. बरं, मग त्यावेळेस पण मी ठरवलं की बाबा आता तरी आपल्याला चान्स भेटेल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या होत्या. त्यासाठी मी माझी आई गावाकडून पुण्यामध्ये आली होती. मी फर्ग्युसन कॉलेज सोडून हॉस्टेल सोडून अगदी जेमतेम 3 माणसं झोपतील अशा ठिकाणी रूमवरती राहिलो सदाशिव पेठमध्ये. 5,000 रुपये भाडं देऊन त्याला. का तर तिथं हॉस्टेलला राहिलं तर आपल्याला घरचं जेवण वगैरे मिळणार नाही. इथे आई असल्यामुळे व्यवस्थित खाणं व्यवस्थित भेटेल. MA फर्स्ट इयरची एक्झाम दिली नाही त्या कॉम्पिटिशनमुळे मी. आणि झाला काय प्रॉब्लेम, इंडियामध्येच एक इंटरनॅशनल होणार होती क्वालिफाईंग राऊंड साठी. प्रॉब्लेम काय झाला, इंडियाने जी घेतली होती कॉम्पिटिशन कॅन्सल झाली ती. एनी रिझन कॉम्पिटिशन कॅन्सल झाली. कॉम्पिटिशन इंटरनॅशनल असल्यामुळे बाकी कंट्रीचा इंडियावरती प्रेशर आलं कॉम्पिटिशन कॅन्सल झाली म्हणून. मग इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटीने पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाला सस्पेंड केलं. बरं, बापरे. आणि सस्पेंड केल्यामुळे एकही ऍथलीट इंडियाच्या बाहेरच नाही, खेळायची तर गोष्टच लांब राहिली, बाहेरच जाऊ शकणार नव्हतं. मग क्वालिफाय कसं करणार तुम्ही. बरोबर, ते 2014 आणि 15ची वर्ल्ड चॅम्पियनशिप सगळंच गेलं. मग आता काय, आई पप्पांना सोडून इकडे आली, मी हॉस्टेल सोडून इकडे गेलो, MA फर्स्ट इयरची एक्झाम दिली नाही आणि इकडे असं होऊन बसलं. काय करणार सांगा तुम्ही. आणि कॉलेजमध्ये पण काही लक्ष नव्हतं माझं त्यावेळेस. स्वाभाविक आहे, म्हणजे तुमचा फुल फोकस जर त्या तिकडे कन्वर्ट झालेला होता. मग मी इतकं डिप्रेस मध्ये गेलो की मी एवढं करतोय एवढं ह्याच्यामध्ये, मग काय करण्याचा काय उपयोग ह्याच्या, म्हणजे मग कशासाठी करायचं, एवढी धावपळ कशासाठी करायची. आणि मी एवढं स्वतः लक्ष देऊन करतोय, मला बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता. मग पूर्ण डिप्रेस मध्ये गेलो, जवळजवळ 1-1.5 महिना स्विमिंग सोडून दिलं. बापरे. आई परत काही कारणानिमित्त गावाकडे गेली, मी इथे एकटाच राहिलो आणि दिवसभर मला काही समजत नव्हतं मी काय करावं काय नाही, फक्त माझ्या डोळ्यांमध्ये पाणी यायचं. बापरे. असं 1-1.5 महिना चालू होतं. बरं. मग परत मी स्वतः थोडा विचार केला, म्हणलं ह्या 2-3 कॉम्पिटिशन साठी जर आपण असं करत असेल तर आपलं वय किती, माझ्या वेळेस 21 वय होतं. एवढ्या 2-3 कॉम्पिटिशन साठी करत असेल तर हे बरोबर नाही. थोडं स्वतःला समजून घेतलं आणि म्हणलं जाऊ देत, माझ्या आयुष्यात असेल तर होईल, नाही तर नाही होईल, आपण प्रयत्न करत राहायचे. तुमच्यात काहीतरी एक आंतरिक अशी पॉझिटिव्ह शक्ती आहे सुयश, की जी तुम्हाला सतत अशा अडचणीच्या प्रसंगातून बाहेर काढते. तुम्हाला असं बरेच जण म्हणत असतील नाही का. हा विषय तुम्ही बरोबर एकदम ओळखलं, कारण त्यावेळेस मला असं वाटलं, आणि बघा ना आपण करतो आणि अडचणीच्या काळामध्ये जर आपण खरंच करायची आपली जी इच्छा असते त्यावेळेस काही ना काहीतरी त्यातनं एक मार्ग निघतो. त्याच वेळेस काय झालं, मी जसं स्वतः ठरवलं की बाबा नाही आपण करायचं, त्याच वेळेस इव्हन पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया जरी सस्पेंड असली तरी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे अथॉरिटी मिळाली. साईकडे अथॉरिटी मिळाली की बाबा आमची एंट्री पाठवू शकाल. बरं, पण काहीतरी चांगलं घडलं वाईटात. पण तोपर्यंत वर्ल्ड चॅम्पियनशिप गेली. मग माझं दुसरं टार्गेट आता म्हणलं ऑलिम्पिक खेळायचं, काही झालं तरी ऑलिम्पिक खेळायचं, आपल्याला फक्त ऑपॉर्च्युनिटी भेटायला पाहिजे. आणि साईने माझी एक साईने अथॉरिटी भेटली, त्यांनी रशियाला एक कॉम्पिटिशन होती त्यासाठी माझी एंट्री पाठवली. कॉम्पिटिशनला गेलो, टार्गेट होतं एका इव्हेंटचं क्वालिफाय केलं 3 इव्हेंटमध्ये. वा. आणि त्या कॉम्पिटिशनला गेलो, क्वालिफाय केलं. त्यानंतर 1-2 कॉम्पिटिशन खेळलो, ऑलिम्पिकला गेलो, तिथेही बेस्ट टायमिंग दिलं, परफॉर्मन्स केलं आणि तिथपासून लोकांनी ओळखायला चालू केलं. त्यानंतर पब्लिसिटी झाली, बऱ्यापैकी फायनान्शियली पण स्टेबिलिटी आली.
आणि बऱ्याच गोष्टी झाल्या. ऑलिम्पिकच्या विमानात ज्या वेळेला तुम्ही बसलात, सुयश जाधव इज गोइंग फॉर ऑलिम्पिक्स टू रिप्रेझेंट इंडिया, ह्याचं काय फिलिंग होतं त्यावेळेला त्या सीटवर बसल्यावर? येस, ह्याचं जे म्हणजे ऑलिम्पिकचं जे स्वप्न होतं ते मी फक्त म्हणजे स्वप्न होतं, पण आपण बघायचो ऑलिम्पिक टीव्ही मध्ये, ते खेळाडू कसे खेळतात, त्यांचा ऍटिट्यूड कसं काय हे ते सगळं आपण टीव्ही मध्ये बघायचो. आणि माझंही ते स्वप्न होतं की बाबा आपण तसं करावं. मग माझं जेव्हा ऑलिम्पिकला सिलेक्शन झालं तेव्हा मी त्या गोष्टी सगळ्या व्हिज्युअलाइज करायला लागलो की बाबा मी ऑलिम्पिकला जाणार आहे, मी फ्लाईट मध्ये बसणार आहे, एवढ्याला रिओला ऑलिम्पिक होतं, जवळ 8.5 तासांचा टाइम डिफरन्स आहे, मी एवढं म्हणजे फ्लाईट मध्ये बसणार आहे, म्हणजे स्पेशल ट्रीटमेंट आपल्याला मिळणार आहे तिथून. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी युनिक होत्या आणि इतकं छान वाटत होतं की मी शब्दात नाही तुम्हाला सांगू शकत. रिअली नाही, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय आम्हाला ऍक्च्युली ते. सो जे आपण म्हणजे इन शॉर्टली आपण जे टीव्ही मध्ये बघतो ते माझ्या स्वतः बरोबर ते होत होतं. तिथं कॉम्पिटिशनला गेलो, त्यानंतर तिथले जे मोठे मोठे खेळाडू आहेत, जे वर्ल्ड क्लास नंबर 1 चे जे खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर ती बोललो, त्यांचा ऍटिट्यूड, त्यांच्या म्हणजे ऍटिट्यूड, त्यांचं सगळंच म्हणजे त्यांची वागणूक, त्यांचं काम, त्यांचं सिरियसनेस, ह्या सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे आपण जसं जवळून बसलोय ना तसं जवळून त्यांच्या बरोबर ते मी बोललो. सो हे माझ्यासाठी खूप एक काय म्हणतात त्याला फार मोठा खजिना तुम्हाला सापडल्यासारखं म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे असं अजून एक पद्धत आहे बघा, तुम्ही जसं म्हणालात की जगभरातल्या नामवंत खेळाडूंच्या बरोबर तुम्ही बसलात, पंढरीत जाऊन आलात तुमच्या ऑलिम्पिक्स नावाच्या. आपल्याकडे हिंदू धर्मात अशी पद्धत आहे की पंढरपूरची वारी केली किंवा कुणी काशीला वगैरे माणूस जाऊन आला की लोक त्याच्या पाया पडतात. मला वाटतं मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं सुयशजींच्या पाया पडायला हरकत नाही. याचं कारण असं की आपल्या दृष्टीनं हे काशी किंवा अशा ठिकाणी जाऊन आलेली एक व्यक्तीच आहे, ते अशी वारकरी आहेत सुयशराव तुम्ही की तुमच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. तुम्ही आता जसं सांगत होतात तसं आम्ही पण ते इमॅजिन करत होतो की तुम्ही इथून निघालात, मग तुम्ही त्या फ्लाईटमध्ये जाऊन बसलेला आहात, तुमच्या आसपास सगळी माणसं आहेत, ते असे कॅमेरा घेऊन डिरेक्टर जातात ना, तशा प्रकारचं फील आम्ही करत होतो. ऑलिम्पिक्स मधनं ज्या वेळेला तुम्ही परत आलात तिथे तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने यशही मिळालं. तिकडून आल्यानंतर काय विचार केला होता तुम्ही की माझं पुढचं आयुष्य कसं असू शकतं? ऑलिम्पिक नंतर मी ठरवलं माझं जेवढी पण ट्रेनिंग केली आहे तेवढ्यावरती जर माझी एवढी इम्प्रुव्हमेंट होत असेल, एवढं बेस्ट टायमिंग येत असेल तर त्यावेळेस मी पूर्ण जिद्दीनं पेटलेलो आणि नाही आपल्याला ऑलिम्पिक मध्ये मेडल घ्यायचंय, आपण असं माघारी आलोय, नेक्स्ट ऑलिम्पिक मध्ये असं नाही माघारी यायचं, आपल्याला मेडल घ्यायचंय. सो आल्यानंतर परत आणखी जोमाने प्रॅक्टिस चालू केली. त्यानंतरची 2017ची वर्ल्ड कप आणि तेव्हापासून परत मला कधीच प्रॉब्लेम नाही झाला. मी स्वतःला प्रूफ केलं होतं, तेव्हापासून कधीच नाही प्रॉब्लेम झाला इंटरनॅशनल, कुठेच अडचण आली नसेल, स्वाभाविक आहे. सो अशी अतिशय प्रचंड प्रमाणात प्रॅक्टिस चालू केली. 2017ची वर्ल्ड चॅम्पियनशिप केली. त्याच्यामध्ये रिओ मध्ये म्हणजे ऑलिम्पिक मध्ये 9वा नंबर म्हणजे 9th प्लेस आली होती आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये नेक्स्ट इयरलाच 9व्यावरून डायरेक्ट माझं 4th प्लेस वरती आलं आणि खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रुव्हमेंट झाली माझी. प्रॅक्टिस ही खूप चांगली झाली. त्यानंतर माझं टार्गेट होतं 2018ला एशियन गेम जे होणार आहे त्याच्यावरती माझं टार्गेट होतं. सो त्यासाठी परत मी खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली. पण परत तेच तुम्हाला सांगतो, चढ उतार येतात. परत माझ्या लाईफ मध्ये उतार आला तो म्हणजे असं की प्रॅक्टिस करत असताना ओव्हर ट्रेनिंग झाली माझी आणि माझ्या गुडघ्याला इंजुरी झाली. जवळ 7 ते 8 महिने मी त्या इंजुरीमध्ये होतो आणि परत इतकं विचित्र म्हणजे डिप्रेशन मध्ये नाही आता स्विमिंग सोडून द्यावा आपण, आपल्याला काय ते इंजुरी काय नीट होत नाही असं म्हणत स्विमिंग सोडून द्यायचा विचार केला. कोच माझे त्यावेळेस दुसरे कोच होते पाणीग्रही सर म्हणून, तपन कुमार पाणीग्रही, आणि त्याच वर्षी मी बालेवाडी स्टेडियमला प्रॅक्टिससाठी शिफ्ट झालो. मग सरांना सांगितलं सर मला कॉम्पिटिशन नाही खेळायची, इंजुरी काही नीट होत नाही माझी, हे करू म्हणलं स्किप करू. हा सर म्हणले नाही ठीक आहे आपण बघूयात, जसं होईल तसं बघूयात आपण. मग त्यांनी नवीन कोच होते माझ्यासाठी. मग इंजुरी नीट होण्यासाठी, रिकव्हर होण्यासाठी ज्या टाईपचे जशा पद्धतीने सेट घ्यायला हवे, ड्रिल्स घ्यायला हवेत तशा पद्धतीने प्रॅक्टिस घेतली आणि हळूहळू मी एकदम फिजिकली फिट व्हायला लागलो. आणि जस्ट बिफोर 2 महिने ऑफ 2 months ऑफ कॉम्पिटिशन मी फिजिकली पूर्ण फिट झालो. क्या बात. आणि तेव्हापासून जी सरांनी आमची प्रॅक्टिस चालू केली, भयानक खतरनाक प्रॅक्टिस घेतली. लिटरली त्यावेळेस त्यांनी मला रडवलं प्रॅक्टिस मध्ये. ते एकच म्हणायचे सुयश कुछ भी करके एशियन गेम में से एक सिक्का लेके आना है, हे त्यांच्या डोक्यामध्ये आणि माझ्या डोक्यामध्ये. मीही तशा जिद्दीने प्रॅक्टिस करायचो. आणि आय थिंक सो हे तुम्हाला जेवढं पण मी काय सांगितलं ना त्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह माझ्यासाठी ही एशियन गेम आहे. का तर तुम्हाला सांगतो 7-8 महिने इंजुरी मध्ये होतो. जस्ट 2 महिने आधी मी कॉम्पिटिशनला प्रिपेअर झालो आणि
परत प्रॅक्टिस चालू केली. एशियन गेम साठी सिलेक्ट झालो, ट्रायल दिली, एशियन गेम साठी सिलेक्ट झालो आणि तिकडे चाललो. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एकच, जेव्हा काही कर पण मला एक गोल्ड मेडल पाहिजे. गोल्ड पण नाही, मला एक मेडल पाहिजे. काही कर देवा मला एक मेडल पाहिजे. आणि त्यावेळेस माझी छोटी बहीण ती मला म्हणजे बालेवाडी स्टेडियम पासून ते एअरपोर्ट पर्यंत सोडायला आली होती बाईकने. मी जेव्हा गाडीवरती बसलो तेव्हापासून ते एअरपोर्टला जाईपर्यंत मी अक्षरशः रडत होतो. मी काय तर मला फक्त एक मेडल पाहिजे, मला त्याशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. इव्हन एअरपोर्टला गेलो, तिथून दिल्लीपासून परत इंडोनेशियाला गेलो. इंडोनेशियाला होती आमच्या जकार्तामध्ये. तिथे गेलो, तिथं उतरलो. तिथून पासून जे एअरपोर्ट पासून ते एशियन गेम व्हिलेज पर्यंत जी बस होती, त्या बसमध्ये सुद्धा मी पूर्ण असं बॅग मांडीवरती ठेवायचो, खाली डोकं ठेवून रडायचो मी, कोणाला बाकी कळू नये एवढं. त्यानंतर एशियन गेमच्या व्हिलेज मध्ये गेलो, तिथं थांबलो. माझा एक रूम पार्टनर खूप चांगला होता, चेतन रावत म्हणून अमरावतीचा, तोही इंटरनॅशनल स्विमरच आहे. तर तो माझ्या बरोबर होता. तर त्याला सुद्धा मी एवढं समजून देत नव्हतो की बाबा माझ्या मनामध्ये काय चाललंय. सो अशी सिच्युएशन मध्ये गेलो. आय थिंक 6 तारखेला माझा एक इव्हेंट होता आणि 7 तारखेला एक इव्हेंट होता. 6 तारखेला 2 आणि 7 तारखेला एक इव्हेंट होता. आणि 7 तारखेचा जो होता तो माझा मेन इव्हेंट होता 50 मीटर बटरफ्लाय. आणि त्याच्या आधी 6 तारखेला 50 फ्री स्टाईल 200 IM होते. ओके. सो त्या इव्हेंट मध्ये पहिला इव्हेंट झाला माझा 200 IM. आणि मला असं वाटलं पहिल्या इव्हेंट नंतर माझं एकदम म्हणजे सिली मिस्टेक केली मी इव्हेंट शेड्यूल ठीक व्यवस्थित बघितलं नव्हतं. मग मला वाटलं की पहिल्या इव्हेंट झाल्यानंतर मध्ये 1-1.5 तास वेळ असेल, नॉर्मली असतो तेवढा वेळ, पण त्याच्यामध्ये नव्हता, तेवढा वेळ नव्हता. इव्हेंट झाला, इझी स्विमिंग करायला गेलो मी, त्याच्यामध्ये ब्रॉन्झ मेडल लागलं. 200 IM ला ब्रॉन्झ मेडल लागलं. इझी स्विमिंग करायला गेलो, इझी स्विमिंग केलं आणि मला आता निवांत थोड्या वेळ रिलॅक्स करायचं. तोपर्यंत तिकडून कॉल करायला लागले की बाबा तुमचा इव्हेंट आहे. पळत पळत गेलो, तिथं हे केलं, कॉल रूम मध्ये गेलो, आपलं नाव रजिस्टर केलं तिथं आणि परत इव्हेंटला आलो. तर त्याच्यामध्येही तो इव्हेंट झाला, त्याच्यामध्येही मला ब्रॉन्झ मेडल लागलं. दुसऱ्या इव्हेंटमध्ये असं 2 हे झाले. पण प्रॉब्लेम असा झाला, आम्ही जे स्विमिंगसाठी कॉस्ट्युम जे युज करतो ते 45 मिनिट्स पेक्षा किंवा 1 तासापेक्षा जास्त बॉडीमध्ये आपण ठेवू शकत नाही ते. ओके. हा, एवढं टाईट असतं ते, घालायला जवळ अर्धा तास लागतो त्याला. कारण ते त्यापेक्षा जास्त राहिलं तर ते ब्लड सर्क्युलेशन बंद होतं ते. आणि जवळजवळ 3-3.5 तास माझ्या शरीरामध्ये होतं ते. बर. आणि जेव्हा मला दुसरं मेडल लागलं त्यानंतर लगे मेडल सेरेमनीसाठी मला बोलवलं. मग त्यानंतर मेडल सेरेमनी 1 तासानंतर झाली. सो जवळजवळ 3-3.5 तास बॉडीमध्ये ते कॉस्ट्युम राहिलं. आणि त्यानंतर जेव्हा मी कॉस्ट्युम काढलं, मेडल सेरेमनी झाली, कॉस्ट्युम काढलं, तर मला लिटरली चालता पण व्यवस्थित येत नव्हतं. माझा लेफ्ट हॅमस्ट्रिंग पूर्ण टाईट झाला होता. आणि दुसऱ्या दिवशी माझा मेन इव्हेंट आहे. मग मी रूमवरती गेलो, तिथून माझ्या कोचना फोन केला, असा प्रॉब्लेम झाला सांगितलं. स्ट्रेचिंग वगैरे केली आणि थोडस जे बेसिक मेडिसिन्स असतात तेवढं सगळं केलं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशनला गेलो. हिट्स आणि फायनल्स हे तुम्हाला माहितीच आहे. सकाळी हिट्स होते, संध्याकाळी फायनल्स होते. हिट्स मध्ये मला सरांनी सांगितलं वॉर्मअप करायचं नाही, विदाउट वॉर्मअप उतरायचं. जर वॉर्मअप मध्ये त्या मसलला स्ट्रेन आला तर मग काही अजून त्रास होईल, इव्हेंटच नाही करू शकत. सो विदाउट वॉर्मअप एक गोष्ट चांगली झाली तिकडे, ते म्हणजे इंडोनेशियाचं क्लायमेट जे आहे ना ते एकदम वॉर्म क्लायमेट होतं. त्यामुळे एवढी वॉर्मअपची काही गरज लागली नाही. सो उतरलो आणि इझिली फायनलसाठी क्वालिफाय केलं. बर. म्हणजे 60-70% एफर्ट दिले फक्त आणि त्याच्यामध्ये फायनलला क्वालिफाय केलं. इव्हन संध्याकाळी सुद्धा सरांनी सांगितलं वॉर्मअप करायचं नाही. बर. बाकी तुला जे पाण्याच्या बाहेर चालायचे वगैरे हे काय असेल ना ते करत राहा, हँड रोटेशन वगैरे ते कर, पण पाण्यामध्ये नाही, म्हणजे वॉर्मअप नाही करायचं पाण्यात. सो मग त्यामध्येही विदाउट वॉर्मअप उतरलो आणि ते जस्ट एक 3-4 मिनिट्स बिफोर रेस मला असं, रेस तर मी व्हिज्युअलाइज केली होती, पण असं अचानक मला एक दृष्टांत झाल्यासारखं जाणवलं की बाबा मला हे गोल्ड मेडल मिळणार आहे म्हणून. वा. त्याच वेळ जाणवलं. आणि काय माहिती काय झालं, प्रचंड प्रमाणात माझ्या बॉडीमध्ये शक्ती आली. ते मला इंजुरी झाली, हे झालं, माझ्या डॉक्टर निघून गेलं ते. आणि प्रचंड प्रमाणात शक्ती आली. तर मी माझ्या राईट साईडला चायनीज होता, लेफ्ट साईडला फिलिपिन्स होता, सिंगापूरचा होता, जपानचा होता. सो एवढे सगळे चांगले चांगले खेळाडू होते. सो त्यांच्याबरोबरती कॉम्पिट करायचं आणि मी 4th लेन वरती होतो. सो जेव्हा मी डायव्ह घेतली त्या ह्याच्या पाया पडलो आणि जेव्हा डायव्ह घेतली
अंडर वॉटर 15 मीटर आम्हाला अलाउड असतं, ते तेवढं कव्हर केलं. आणि असंच पाण्याच्या खालून बघितलं तर जवळपास पण नव्हतं. चायनीज नाही, चायनीज वाला जो मुलगा आहे ना, एक बॉडी लेंथ माझ्या पाठीमागे होता. बरं. चायनीज वाले खतरनाक असते, ते कव्हर करतात परत. म्हणलं हेच ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणलं हे लीड आपल्याला कंटिन्यू ठेवायचं म्हणलं. आणि काय आपल्याला 400-500 मीटर नाही पोहायचं, 50 मीटर पोहायचंय, हे लीड कंटिन्यू ठेवायचंय म्हणलं. सो तिथून मलाच माहित नव्हतं मी सुयश आहे का कोण आहे काय ते, फक्त एकच माझे हात चालू होते. बरं. एकच सिच्युएशन माझे हात चालू होते आणि पूर्ण वेळासारखं मी करत होतो. जेव्हा फिनिश केलं, माझा असा फिनिश की दुसऱ्या पोराचा हा फिनिश. म्हणजे माझं 32.7 आणि त्याचं 33.5 असं टायमिंग झालं. बरं. इव्हन त्याने मला थोडस कव्हर करत आणलं होतं त्यानं. मी जे ठरवलं होतं की बाबा आपण लीड ठेवायचं, आणि त्या दृष्टीने मी जे स्विमिंग केलं ते बघितलं. म्हणजे त्यानुसार मी फर्स्ट लागलो. इंडियासाठी पहिलं गोल्ड मेडल माझं इंटरनॅशनल पहिलं गोल्ड मेडल वैयक्तिक. त्यानंतर एवढे सगळे प्रॉब्लेम, 7 महिने आधी इंजुरी, त्यानंतर तिथे जाऊन परत हा प्रॉब्लेम. त्या एशियन गेम्सच्या गोल्ड मेडल साठीचा सगळा हा स्ट्रगल त्यावेळेला तुमचा स्ट्रेस आउट झाला असं म्हणायला हरकत नाही. पहिले 3 मिनिटं इतक्या वर्षांपासूनच्या सगळ्या अडचणी येस कारण पाण्यात बुडवून टाकले तुम्ही. ज्यावेळेस मी फिनिश केलं त्यावेळेस मी म्हणजे इतकं जल्लोष केला, इतकं ओरडलो की नॉर्मली जे स्विमर जल्लोष करतात त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात मी ओरडलो. इव्हन पाण्याच्या बाहेर येऊन सुद्धा मी ओरडत होतो, मला आनंद झाला होता. आणि त्यानंतर जेव्हा मी मेडल सेरेमनीसाठी गेलो, इंडियाचा फ्लॅग वरती गेला, माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं, त्यानंतर आपलं राष्ट्रगीत वाजलं. ही गोष्ट माझ्यासाठी एक खूप वेगळी होती. आणि माझंच नाही, माझ्या बरोबर जे पण इंडियाची ऍथलीट होते सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कारण इंडियाचा फ्लॅग त्याच्यामध्ये वरती गेलाच नव्हता स्विमिंग पूल मध्ये कधी, पूर्ण इंडियन हिस्ट्रीमध्ये कधीच गेला नव्हता वरती. बरं. तो माझ्यामुळे फर्स्ट टाइम वरती गेला. त्यामुळे आमच्या बरोबर आलेले कोच सगळे खूप खुश झाले होते. आणि त्यावेळेस राजवर्धन राठोड स्पोर्ट्स मिनिस्टर होते, त्यांनी त्यानंतर साईने त्यांच्या पेजवरून कॉंग्रॅच्युलेशन केलं, त्यांनी ट्विट केलं. सो हे माझ्यासाठी खूप म्हणजे मोठी गोष्ट होती. बऱ्याच वर्षांचा तुमचा स्ट्रगल त्या दिवशी पूर्ण झाला. आणि त्यानंतर मी जेव्हा रूम वरती गेलो, ते माझं कॉस्ट्युम कुठे आहे, माझी बॅग कुठे आहे, काय माहित नाही. माझ्या मित्राने चेतन राऊत मित्र होता माझा, त्याने ते वाळायला टाकलं, हे केलं ते केलं. मी तिथपासून फक्त एन्जॉय तिथून चालू केला. आणि जेव्हा आम्ही दिल्लीला आल्यानंतर आम्हाला समजलं की पीएम साहेबांनी आम्हाला फेलिसिटेट करण्यासाठी बोलवलं. वा. त्यानंतर आम्ही तिथे गेलो, आमचं फेलिसिटेशन वगैरे झालं, पीएम साहेबांनी स्पीच दिलं, त्यानंतर एक मोटिवेशनल स्पीच दिलं, त्यानंतर खूप चांगलं वाटलं आम्हाला. त्यानंतर आम्ही माघारी आल्यानंतर माझे आई वडील त्यावेळेस पुण्यामध्ये कोण नव्हतं, गावाकडे होते. गावाकडून त्यांनी हलगी बिलगी सगळं घेऊन आले. एकदम असं पारंपरिक स्वागत. पारंपरिक म्हणजे हार, हलगी, परत मित्र वगैरे सगळं एअरपोर्टलाच तिथं. बर क्या बात आहे. तर तिथं त्यांनी बोलवलं, हलगी वगैरे वाजवली, मस्त स्वागत वगैरे खूप चांगलं केलं मी आणि माझे कोच. तर त्यावेळेस सुद्धा मला ते हलगी वाजवत होते, माझा सत्कार चालला होता, ह्याचं मला काही घेणं देणं नव्हतं. आनंद झाला होता, पण मी त्यावेळेस जवळ 5 मिनिटं अक्षरशः ढसा रडलो मी. कारण मला त्यावेळेस आठवत होतं की बाबा मी ह्यासाठी काय केलेलं आहे. मी प्रॅक्टिस सुरुवात कुठून झाली आणि आज काय आपल्याला यश मिळतं. आणि माझे आई वडील माझ्यामुळे ते हॅपी आहेत. खरंय ही माझ्यासाठी आय डोंट थिंक सो ह्यापेक्षा जास्त आनंद जगात कुठला कोणतीच. अगदी खरं. या सगळ्या प्रचंड खडतर प्रवासानंतर तुम्हाला एक गोल्ड मेडल मिळालं, आपल्यामुळे देशाचंही नाव उंचावलं गेलं, हा अभिमान होता. यानंतर तुम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून सध्या बालेवाडीमध्ये कार्यरत आहात. सध्या तुमचा अप्रोच काय आहे? मी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणजे काय झालं, माझं थेट नियुक्ती झाली. मी पोस्ट जिल्हा क्रीडा अधिकारी आणि ऑन फील्ड काम मी घेतलंय स्विमिंग कोचचं. जर मी जिल्हा क्रीडा अधिकारीचं ऑन फील्ड काम घेतलं असतं तर मला स्विमिंग करायला तेवढा चान्स भेटला नसता. बरोबर आहे. सो माझी पोस्ट जिल्हा क्रीडा अधिकारी आणि ऑन फील्ड काम स्विमिंग कोच आहे, की जेणेकरून मी आणखी स्विमिंग काम चालू राहील, माझं स्विमिंग आणखी ट्रेनिंग चालू राहू शकतं. सो असं आहे. त्यामुळं अप्रोच म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की बाबा मी स्वतःच आणखी ऑलिम्पिक मध्ये मेडल जिंकेल, आणि त्यासाठी काय काय रिक्वायर गोष्टी आहेत, काय नाही, हे जे बाकीचे स्विमर आहेत किंवा बाकीच्या ज्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काही चेंजेस करायचे त्या गोष्टी मी परत करेन. त्या गोष्टींसाठी तुम्ही काम करणार 100%. कारण आम्हाला जे प्रॉब्लेम आले ते प्रॉब्लेम इतरांना येऊ नये, खेळाडूंना येऊ नये. खरं तर आज तुम्ही अनेकांचे आयडॉल आहात, पण तुम्ही स्वतःला कोणाला आयडॉल मानता? आयडॉल म्हणजे
मायकेल फेल्प्स झाले, उसेन बोल्ट झाले, इव्हन विराट कोहली झाले. आता बऱ्याच लोकांना क्रिकेट आवडतं नाही आवडतं हाही प्रश्न आहे, पण विराट कोहली झाले, हे जे खेळाडू आहेत हे आता मायकेल फेल्प्स, उसेन बोल्ट ह्यापेक्षा जास्त फेमस आता सध्या विराट कोहली आहे. तर ह्यांचा डाएट, त्यानंतर हे त्यांच्या खेळाबद्दल किती पॅशनेट आहेत, किती त्यांच्यामध्ये ऍटिट्यूड आहे त्यांच्या खेळाबद्दल, त्यांचा डाएट किती फॉलो करतात, ते एवढे सगळे जग दुनियामध्ये फिरतात. पण एवढ्या सगळं आम्हाला माहिती, मी खेळाडू, मला माहिती की बाबा डाएट फॉलो करणं किती अवघड गोष्ट आहे. आणि तुम्ही बाहेर जर ट्रॅव्हल करत असाल ना, तर तुमचं सप्लिमेंट झालं, तुमचं प्रोटीन पावडर झालं, आणखी बऱ्याच गोष्टी तुम्हाला ते ट्रॅव्हल करावं लागतात, कॅरी करावं लागतात. सो किती इम्पॉर्टंट आणि किती अवघड गोष्ट आहे, तरी सुद्धा हे एवढं लोक करतात. त्यामुळे मी त्यांना आयडियल मानतो. प्रॅक्टिस तर सर्वजण करतात, मी प्रॅक्टिस करतोय, बाकी सर्वजण प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिसनं सगळ्या गोष्टी होत नाही. काही गोष्टींना एक वेगळी शक्ती लागते. तुमची प्रॅक्टिस झाली, प्रॅक्टिस नंतर तुमचा डाएट झाला, रेस्ट झाली, तुमचं घरातलं वातावरण कसं आहे ते झालं, बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती फॅक्ट करतात, मॅटर करतात. सो हे खूप महत्वाचं आहे, खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. पुढचं ध्येय काय ठेवलंय? ऑलिम्पिकचं मिळेल आणि त्यानंतर आमच्यासारख्या खेळाडूंना जे गरजेच्या गोष्टी आहेत ते प्रोव्हाइड करणं, त्यांना फॅसिलिटीज निर्माण करून देणं. येस. कधी करणार आता तुम्ही ऑलिम्पिक्सला? म्हणजे काय ठेवलंय की 2022 साली जे ऑलिम्पिक्स होईल? कारण या वर्षीचा आय थिंक मला वाटतं 21 झालं. तर मग या वर्षी मिळणार आम्हाला परत एकदा 100% एखादं मेडल? माझा 100% बेस्ट ट्राय करणार आहे मी. आणि जशी ट्रेनिंग चालू त्या हिशोबाने तर मी सांगेलच की बाबा नक्कीच आपल्याला हे आनंददायी वर्ष असणार आहे. कारण मागच्या वर्षांनी फारच अडचणी सगळ्यांच्या आयुष्यात निर्माण केल्या, पण ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला खरं तर मागचं वर्ष जास्त आनंददायी गेला असावं, कारण खूप सारी प्रॅक्टिस करता आली असेल, बाकी काही काम नसल्या कारणानं. प्रॅक्टिस करता आली, पण स्विमिंग पूल नसल्यामुळे थोडस तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स असतील. आपल्या सगळ्यांसाठी ते बंदही होते. आणि काही जवळजवळ 6-7 महिने मी पुण्यामध्ये नव्हतो, गावाकडे गेलो होतो. कारण स्विमिंग नाही काय ना, त्यापेक्षा मग तिकडे विहिरीमध्ये याच्यामध्ये म्हणजे पाण्यापासून स्वतःला दूर ठेवलं नाही, जास्त नाही दूर ठेवलं. कारण हे खूप महत्वाचं आहे. वा सुयशजी, तुम्ही आतापर्यंत खरं तर जे सांगितलं ते एखाद्या सिनेमाच्या स्टोरीला शोभेल अशी ती सगळी स्टोरी आहे, आणि आम्हाला ती प्रत्यक्ष थेट तुमच्या शेजारी बसून अनुभवता आली. याबद्दल आम्ही इन्फिनिटी अकॅडमी आणि आमचे सगळे प्रेक्षक स्वतःला सुदैवी समजतो. कारण अशा माणसांच्या कथा आपण फक्त पुस्तकातनं वाचतो किंवा सिनेमातनं पाहतो, पण एखादी व्यक्ती आपल्या सोबत बसून असा त्याचा सगळा प्रवास सांगते. खूप खडतर आयुष्यातनं तुम्ही आज सोन्यालाही लाजवेल अशी झळाळी मिळवलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. ऑलिम्पिकच्या पदकासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या निमित्तानं आम्ही आमची पण कॉलर ताट करून घेऊ की आमच्या देशाचा, आमच्या महाराष्ट्राचा हा खेळाडू आहे आणि आम्ही त्याच्याबरोबर गप्पाही मारल्यात, त्यामुळे डबल कॉलर ताट होईल आमची. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असाच प्रवास करत राहा. देवाकडे प्रार्थना की आता काही अडचणी आणू नको बाबा, आणि आमच्या या सच्च्या स्पोर्ट्समनला त्याचं यश आता तरी सहज मिळू दे. तर धन्यवाद सर, पुन्हा एकदा तुम्ही आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल. धन्यवाद.